ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज बुधवारी सोलापूरसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला असून सोलापुरातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। सोलापूर शहरातील जवळपास 4000 मेडिकल दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून औषध विक्रेत्यांनी एकत्र येत जोरदार मोर्चा काढला। या मोर्चाची सुरुवात सोलापूर शहरातील 4 हुतात्मा स्मारक येथून काढण्यात आली। हातात फलक, घोषणाबाजी आणि ऑनलाईन औषध विक्री विरोधात मागण्या करत औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चामध्ये जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनचे पदाधिकारी, मेडिकल दुकानदार आणि औषध व्यवसायाशी संबंधित नागरिक सहभागी झाले होते। मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून पुढे जात पूनम गेट परिसरात पोहोचणार असून तेथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, नियमांची अंमलबजावणी करावी आणि स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली। औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे। अनेक कंपन्या सवलतीच्या नावाखाली औषध विकत असून त्यामुळे छोट्या मेडिकल दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे। तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध उपलब्ध होण्याचा धोका वाढत असल्याची चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली। या आंदोलनाबाबत जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनचे सचिव बसवराज मनोरे आणि अध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी आपली भूमिका मांडत ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे।